नमस्कार मित्रांनो, मी संदीप और तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. पॉवर ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. लेकिन एक सेकंड, आपल्या चॅनलचं नाव तर नाशिकचा पोरे आहे, मग हा कोण बोलतोय आपल्या चॅनलवर? हाच प्रश्न पडला असेल ना, तर हा प्रश्न मला पण पडलेला. तर चला तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. आज आपण आलो आहोत पुण्याला एक्सप्लोर करायला. पुणे ह्या लोकेशनला आल्याच्या नंतर इथं आल्यानंतर मला कळलं की ते पर्वती हिल्स करून एक लोकेशन आहे आणि आज आपण ते एक्सप्लोर करायला आलेलो आहोत. तर काहीतरी चुकतंय. पॉवर ब्लॉग चॅनलच आहे ना की नाशिकचा पोऱ्या? काहीतरी कन्फ्युजन आहे. निशिकांत भाऊ, संध्या काय करता तुम्ही? काय झालंय? काय गडबड काय झाली नक्की? हा का? हो, चुकून मी आलोय नाशिकच्या पोऱ्याला. मी चाललोय माझ्या चॅनल वरती. आता हे आमच्या दोघांचे सेटअप तर फायनली आपण आपल्या सेटअपवर आलोय. तर आपण पुन्हा एकदा आपलं इंट्रोडक्शन घेऊ. तर नमस्कार पब्लिक, मी निशिकांत खन्नार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पुण्यामधील एक नोन असलेलं, म्हणजे सगळ्यांना माहिती असलेलं लोकेशन एक्सप्लोर करायला आलो, जे म्हणजे पार्वती हिल. आणि आज जसं तुम्ही बघितलं आता चॅनलचा इंट्रो झाला, तर संदीप भाऊ पवार ब्लॉग्स म्हणून त्यांचा चॅनल आहे. आता लास्ट आमची भेट जवळपास 1 वर्षापूर्वी झाली होती, ती त्रिंगलवाडी किल्ल्यावर. त्रिंगलवाडी किल्ल्यावरचा मी व्लॉग तर नव्हता टाकलेला, म्हणजे व्लॉग टाकला होता त्याचा, पण त्याच्यात संदीप भाऊंची आमची एवढी ओळख नव्हती, तर मी त्यांच्याबद्दल काहीच नाही. फक्त त्यांच्या 2 किंवा 3 क्लिप असतील, त्याच्यातलं मी जर असले तर त्यांचे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो नक्कीच काम करताना. आणि तुम्हाला तो त्रिंगलवाडी आमचा जो फर्स्ट कोलॅबोरेशन नाही बोलताना, पण एका व्हिडिओमध्ये आम्ही दोघं जण दिसलो होतो. ते माझ्या चॅनल पॉवर ब्लॉगच्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, त्रिंगलवाडी किल्ला या नावाने. आणि त्या व्हिडिओला आता बोलू शकतो आपण 10,000 पेक्षा जास्त व्ह्यूज झाले आणि खूप पसंतीचा व्हिडिओ ठरलेला आहे माझ्या चॅनलवरती सध्या तरी. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यामध्ये निशिकांत भाऊ जेव्हा आम्ही बोलतात ना, एक लोकांसाठी दुर्ग संवर्धनाचं काम करत असताना आम्ही लोकांना एक मेसेज द्यायचा प्रयत्न करत होतो. त्याच्यामध्ये आम्ही दोघं जण सोबत दिसत आहोत. तर नक्की जाऊन बघा. त्यांच्या चॅनलची लिंक आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चला आपण पर्वती हिल हे जे ठिकाण आहे ते आपण आता एक्सप्लोर करूया. शनिवार वाड्याप्रमाणेच पर्वती हे देखील पुण्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. स्वारगेट बस स्थानकापासून पर्वती टेकडी अंदाजे 3 किलोमीटर, तर पुणे स्टेशनपासून अंदाजे 8 किलोमीटर आहे. तुम्ही येथे येण्यासाठी बस किंवा ऑटोने येऊ शकता. स्वतःची गाडी असल्यास तर उत्तमच. पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली एक टेकडी आहे. पर्वती देवीच्या नावावरून या टेकडीस पर्वती हे नाव पडले. पुण्याच्या अनेक भागातून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे 2100 फूट आहे. सुमारे 103 पायऱ्या चढून आपल्याला येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबत खाण्याजवळ संपतात. हिच्या माथ्यावर देवदेवेश्वराचे मंदिर व अन्य काही देवतांचे मंदिर आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्याकडून जमीन घेऊन देवदेवेश्वराचे मंदिर बांधून घेतले. 23 एप्रिल 1749 रोजी हे मंदिर उभे राहिले. टेकडीवर नानासाहेब पेशवेंचे स्मारक व पेशवे संग्रहालय देखील आहे. तर जसे आपण पर्वती हिलला खालून इकडून वर येतो, तसा एक रस्ता इकडे मंदिराकडे वरती जातो. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि इकडे पेशवा संग्रहालय आहे. आणि त्या संग्रहालयाच्या बाजूला एक समाधी आहे, ती आपण नंतर बघू. आता आपण वरती जाऊया. तर पर्वती हिल अशी ठिकाणी की जिथं आपण 15 ते 20 मिनिटाच्या ट्रेकनंतर वर चढू शकतो. कोणी वृद्ध वगैरे असेल किंवा ज्यांना कोणाला ट्रेकचा एवढा अनुभव नसेल, ते पण ट्रेक एकदम इझिरित्या करू शकता. कारण खाली पहिले याच्यापासून स्टार्टिंगपासूनच पूर्ण पायऱ्या आहेत. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. चौकोनी बैठकीत 4 कोपऱ्यात 4 लहान मंदिरे आहेत. ती सूर्यदेव, आग्नेय, गणेश, नैऋत्य, अंबाबाई, वायव्य आणि ईशान्य यांना समर्पित आहेत. इसवी सन 1766 मध्ये माधवराव पेशव्यांनी 4 लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिराचा समावेश असे हे शिव पंचायतन मंदिर विकसित केले. जर हे जे आपल्या पाठीमागचं मंदिर आहे देवदेवेश्वराचं मंदिर आहे, आणि त्याच्या आजूबाजूला असे 4 मंदिर आहेत. जसे की हे सूर्यनारायण मंदिर आहे, ते जनार्दन विष्णूंचं मंदिर आहे. पाठीमागे गणेश मंदिर आहे आणि त्या साईडला भवानी मंदिर आहे. समोर हा नंदी मंडप आहे. आता तुम्ही वास्तविक जर रचना बघायला गेले तर गोंदेश्वरचं जे मंदिर आहे शंकराचं, त्याची जशी पंचायतन, जशी मध्ये एक मंदिर, आजूबाजूला 4 मंदिर आणि समोर नंदी मंडप. तर या मंदिराची रचना ही तशीच काहीतरी आहे. जे पर्वती हिलवरील जे महत्त्वाचं मंदिर आहे देवदेवेश्वराचं मंदिर, आपण तिथे आतमध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेऊया. तर आपलं आता पूर्ण मंदिर बघून झालंय 4ही साईडनं. तर संदीप भाऊंचा ब्लॉग शूट करणं चालू आहे, तर आपल्यापेक्षा वरती जास्त शूट करताय. आता प्रयत्न चालू आहे
की ज्या पण लोकेशनला आपण जाऊ त्या लोकेशनला गेल्याच्या नंतर त्या लोकेशनची माहिती Proper जी लोक घरात बसून आहेत, ज्यांना फिजिकली म्हणजे पॉसिबल होत नाही अशा ठिकाणी यायला, असं ट्रेक करायला किंवा उंचावर जायला, किंवा काही लोक खूप लांब राहतात जे आपले व्हिडिओ बघतात, एन्जॉय करतात आणि त्यांना ते आवडतं, तर त्यांना घर बसल्या आपण असे लोकेशन्स दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि जर हा प्रयत्न प्रामाणिक आहे तर अजून थोडा एफर्ट्स टाकले तर खूप छान प्रतिसाद पण येतो, व्हिडिओ पण चांगला म्हणतो. तर मग हेच चाललं आता निशिकांत भाऊंना ऑल द बेस्ट. आता चाललोय आम्ही, इथलं मंदिराचं झालं आमचं एक्सप्लोर करून. आता पेशवे आहेत, नानासाहेब पेशवे, त्यांचं तिथे म्युझियम आहे, तिथे त्यांच्या वस्तू वगैरे ठेवल्या, वस्तू संग्रहालय आहे, तर तिकडे जाऊन आपण त्या वस्तू एक्सप्लोर करायला प्रयत्न करतो. बिकॉज आता जस्ट आम्ही तिथे जाऊन आलो आणि ते अनफॉर्च्युनेटली बंद होतं. बट आता बघूया, आता आमचं नशीब जर चांगलं असेल तर बघूया नेमकं म्युझियममध्ये आता नेमके वस्तू कोणत्या कोणत्या आहेत त्या, आणि त्यानंतर आपण आपल्या ब्लॉगला संपवूया. तर पर्वती हिलवर आल्यावर तुम्हाला इथे एक पेशवा म्युझियम बघायला भेटतं, जे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता. सध्या ते बंद आहे, तिथे 20 रुपयाचा प्रवेश शुल्क आहे, ते 20 रुपये देऊन तुम्ही म्युझियम आतमधून बघू शकता. तर हे पेशवा म्युझियम, हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मंदिराच्या म्युझियमच्या पाठीमागच्या साईडला एक समाधी आहे, तर ती आपण बघूया. चलो. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पराभूत झाल्यानंतर नानासाहेब पेशवे यांनी 1761 मध्ये वयाच्या 40व्या वर्षी पर्वती टेकडीवर अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर या पेशव्यांची येथे समाधी बांधण्यात आली. पहिले बाजीराव पेशवे आणि त्यांचे थोरले पुत्र बाळाजी बाजीराव हे पुण्यातील सर्वात प्रख्यात शासकांपैकी एक होते. नानासाहेब पेशवे म्हणून 1740 ते 1761 दरम्यान त्यांची कारकिर्दी गाजवली. पुण्यातील अनेक मंदिरे, घाट, वाडे आणि नवीन पेठांचे सुशोभीकरण त्यांच्या काळात झाले. पडलेल्या जुन्या देवळांचे नूतनीकरण व विस्तारही त्यांच्या राजवटीत करण्यात आला. तर आत्ताच आपण ती तिकडे समाधी बघितली, आणि हे जे मंदिर तुम्ही बघू शकता हे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. बाहेर लावलेल्या पाटीप्रमाणे हे मंदिर वर्षभर सर्व स्त्री आणि पुरुषांसाठी खुले असते, की त्याचे काही रिस्ट्रिक्शन्स नाही की स्त्री येतील किंवा पुरुष येतील असं. तर फायनली आपली पार्वती हिलची संपूर्ण भटकंती कंप्लीट झालेली आहे, आणि आज आपल्यासोबत जसं तुम्हाला स्टार्टिंगपासून माहिती होतं की संदीप भाऊ होते, जे आता बुटाची नाडी पॅक करताय. ते बुटाची नाडी पॅक करत होते, कोणी परकरची नको बोलायला. तर आपल्यासोबत आज संदीप भाऊ होते. तर संदीप भाऊंना एकंदरीत विचारू आपण की त्यांना पार्वती हिलचा एक्सपिरियन्स आणि पुण्याचा एक्सपिरियन्स कसा वाटला. ते एक्सपिरियन्स जर बोललात ना तुम्ही, तर एक्सपिरियन्स खूप छान होता. बिकॉज मी बऱ्याच काळानंतर आईला फिरवायसाठी म्हणून पुण्याला घेऊन आलो होतो. आईला फिरवल्याच्या नंतर आमचं कोलॅबरेशन आणि भेटणं एक असा एक मुहूर्त म्हणून आता आलोच आहोत तर भेटूया. बट हे लोकेशन खरंच खूप बघण्यासारखं आहे, आणि कमी शरीराचा कस लावणारं चढण आहे, आणि हार्डली 15 मिनिटाचं आहे की चढायला. तुम्हाला जास्तीत जास्त 100 ते 100 पायऱ्या आहेत. प्लस तुमच्याकडे पाणी संपलं असेल तर मोठे मोठे असे मडके आहेत तिथं पाण्याचे, थंड पाणी भेटतंय. पैसे म्हणजे पाण्यासाठी तरी घालवायची गरज नाही. हॉटेल्स वगैरे आहेत, हॉटेल्समध्ये पण खूप म्हणजे चांगली क्वालिटी आहे जेवणाची. अगदी उत्तम नाही आहे, बट हाय त्या रेंजमध्ये खूप छान आहे. तर तुम्ही पण जर इथे राहत असाल किंवा कोणाला यायचं असेल तर हा व्हिडिओ बघा तुम्ही. निशिकांत भाऊंचा छान व्हिडिओ बनलेला आहे, माझा पण बघा. म्हणजे जर कसं आहे, आपण 11 वर शूट केलाय, त्यांनी 12 वर शूट केलाय. आपला आयफोन आहे, त्यांचा गोप्रो आहे, तर त्यांच्या याच्यावर जाऊन नक्की बघा. म्हणजे असं छोटा मोठा युट्यूब चॅनल आहे, घरी राहिलं आता छोटा मोठा म्हणजे आम्ही येडे, तुम्ही एकटेच सांगा. तर इथे आय बटन मध्ये त्यांच्या चॅनलची लिंक येत असेल, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या चॅनलची लिंक आहे. तर दोघांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम.